हरिभाऊ प्रक्षाळे, मराठी पत्रकार संघ प्रदेश सचिव। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही आमच्या 3 पत्रकार बांधवांवर एका ठेकेदाराच्या गावगुंडाने जो भ्याड हल्ला केला, या हल्ल्यामध्ये आमचे 3ही पत्रकार जखमी झाले आणि त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार सुरू असताना महाराष्ट्रामध्ये प्रथम मराठी पत्रकार संघाचे आमचे काही पदाधिकारी घटना घडलेल्या दुसऱ्या दिवशी तेथील नाशिक येथील जिल्हाधिकारी असतील, CP असतील यांना आमच्या पद्धतीनं निवेदन त्याने त्या ठिकाणी पोहोच केलेलं आहे। परंतु आज 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी आज आम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमच्या या भ्याड हल्ल्याच्या संदर्भात निषेधपत्र आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर या ज्याने हल्ला केला या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी असं या मागणी केलेली आहे। त्याचबरोबर जे पत्रकार आहे एक देशाचा चौथा स्तंभ आहे आणि जर या चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवर वारंवार हल्ले होत असतील, या हल्ल्यासंदर्भात 2019ला पत्रकार संरक्षण कायदा केला, परंतु तरी हल्ले होतच राहत आहेत। यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार कृती समिती की जेणे जसे भ्रष्टाचार निर्मूलन समिती असेल किंवा महिला समिती असेल, अन्य समित्या असतील, अशाच प्रकारे एक समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी करावी। त्यामध्ये फक्त राजकीय कोणी नसून यामध्ये काही पत्रकार संघटनेचे विविध पदाधिकारी, जिल्हाधिकारी त्या समितीचे अध्यक्ष असावेत, असे ह्या काही मागण्या आमच्या आहेत। या मागण्या आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि यापुढं जर हल्ला झाला तर आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्हाला जर न्याय न मिळाल्यास आम्ही उग्र आंदोलन करू आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील। तेव्हा शासनाने योग्य ती वेळीच खबरदारी घेऊन पत्रकारांना न्याय द्यावा या उद्देशाने एवढंच मी सांगतो। आणि जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ताजने, खरे आणि सोनवणे या पत्रकारांवर जो भ्याड हल्ला झाला वृत्तांकनासाठी गेल्यानंतर, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आम्ही निवेदन दिलेलं आहे। या भ्याड हल्ल्याचा निषेध करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक असं आवाहन करतो की एक राज्य लेवलवर एक पत्रकार कृती समिती असावी, त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यात कृती समिती असावी, ज्या समितीच्या माध्यमातून पत्रकारांवर होणारे हल्ले आणि एकूण सगळ्या मागण्या त्या माध्यमातून मांडल्या जाव्यात, त्या सोडवल्या जाव्यात, यासाठी कृती समिती असावी। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजामध्ये जागृतीचं आणि जागल्याचं काम करतोय। ते काम करत असताना अशा भ्याड हल्ल्याला तो जुमानणार नाही, यापुढेही तो कधी भिणार नाही आहे। पण शासनाची एक जबाबदारी आहे की त्यांना ते संरक्षण देणं अपेक्षित आहे। त्या पद्धतीनं त्या पत्रकारांना आणि संबंध महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांना संरक्षण द्यावं आणि अशा वृत्तांकनाच्या वेळी कसलीही अडचण येऊ नये, हे एक आवाहन आम्ही या माध्यमातून करतो।